आईचं निधन झालेला मुलगा, तर विश्वमानव विश्वरत्न हा 27 प्रकरणांमध्ये प्रवास विभागलेला आहे आणि 27 या आपल्याला आपल्या पंचायतामध्ये म्हणता आहे मला पंचांगाचे काही 5 अंग आहेत. त्यातलं एक महत्वाचं अंग आहे ते म्हणजे नक्षत्र. 27 नक्षत्र कोणत्या लावल्यात काय मूळ नक्षत्रावर जन्माला आलेले आहे. 27 नक्षत्र हस्त असेल, मग असेल, स्वाती असेल, पुनर्वसू असेल, काय असेल. तर तसे 27 नक्षत्र पंचांगामध्ये महत्वाची भूमिका पार पाडतात. त्याचे 27 प्रकरण याच्यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका पार पाडतात. याची मांडणी कशी आहे? याची मांडणी खूप वैशिष्ट्यपूर्ण केली आहे. या पुस्तकाचे जे काही प्रकरण आहे 27 प्रकरण आहे. सुरुवातीचा भाग सामान्य म्हणजे माहिती वगैरे काय बाबा काय केलं आणि प्रत्येक प्रकाराच्या शेवटी काही 2 परीक्षक आहेत ते अभ्यास. आम्ही कसे हताश होतो, आम्ही कसे हतबल होतो, आम्ही कसे निराश होतो, आम्ही कसे संघर्ष सोडून देतो, आम्ही कसे लढायची माघार घेतो आणि आम्ही बांगला काय घेतलं त्यांनी तेव्हा कसं वागले, निर्णय घेतला आणि आम्ही काय केलं पाहिजे हे प्रत्येक प्रकारच्या आज आपल्याला खूप मोटिवेशनल स्पीकर मोबाईल जर तुम्ही उघडला तर प्रेरणादायी वक्ते भाषण वगैरे जे काही क्लिप वगैरे देतात. इंस्टाग्राम काही मला तर त्या फेसबुकवर असेल, इंस्टाग्रामवर असेल किंवा समाज माध्यमावर असेल की मोटिवेशनल स्पीकर जे आहेत त्यांचे छोट्या छोट्या रील्स असतील किंवा भाषण असतील ते दिले जातात. ते बरेचसे हे माझ्यासाठी आपल्याकडे बरेचसे सोडून करण्याचे की मोटिवेशनल काही जे आहेत भाषण वगैरे ते वाचावे वगैरे. पण हा माणूस हा आमच्या माणूसला आहे, आमच्या हाडामासाचा आहे, आमच्या रक्ताचा आहे आणि हा माणूस कसा आपला भारतीयांचा एक मोटिवेशनल फॅक्टर होऊ शकतो याची माहिती या. जेव्हा आपण हताश होतो, निराश होतो, आता काही उरलं नाही असं जेव्हा म्हणतो तेव्हा ते पुस्तक हातात घ्या. कोणतेही प्रकरण काढा, मागच्या प्रकरणाला कोणत्या प्रकरणाचं काही समजतो, पुढच्याला शेवटच्या प्रकरणाचं काही समजतो. झपूरचा नावाचं पुस्तक तुम्ही वाचलंय का? ओपू काळाचं अप्रतिम पुस्तक आहे. कोणतंही पान उघडा, या पानाचा या पानाच्या संबंध नाही, त्या पानाचा त्या पानाचा, तसं ह्या पुस्तकाची मांडणी केलेली आणि म्हणून हा एक मोटिवेशनल सिम्बॉल म्हणून, आयकॉन म्हणून, आयडॉल म्हणून मांडणी करण्याचा एक कार्यक्रम याचे काही वैशिष्ट्य ठरवतात. तर अस्पृश्यता हा आपल्या भारतीय समाजाला भारतीय समाजाला लागलेला सगळ्यात मोठा जी समाजामध्ये शिवाजी पाळली जात होती, विटाळ पाळला जात होता, वर्षाने देखील माणूस बाटला जात होता, सावलीने बाटला जात होता. पेशव्याच्या काळामध्ये खूप कळ झालेला होता. महात्मा फुले वाचा, फुलांमध्ये वाचा, महात्मा फुलेचं चरित्र वाचा. ते सकाळी आणि संध्याकाळी पुण्याच्या रस्त्यावरून व्यक्तीला फिरण्याची मुभा होती, तर सावली लांब पडायची आणि ती जर सावली एखाद्या चौरण्याच्या अंगावर होता तर चौरण्याच्या अंगावर जर पडली तर तो बाटला जात होता. म्हणून त्याने दुपारीच फिरायचं, परंतु बरीच सावली लांब असते. कुंकी आली तर गळ्यात मोठं बांधलं जायचं होतं, त्याच्यात चुकायचं. पावलाचे ठसे उठू नये म्हणून झाडू बांधला जात होता की जेणेकरून पावलाचे तुटले जाते. इतकी पराकोटीची विषमता, अस्पृश्यता हे आपल्या भारतीय समाजामध्ये होती आणि ही विषमता नष्ट करण्याचं काम, त्या अस्पृश्यतेचे बंद करण्याचं काम त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि म्हणून समाजातील अस्पृश्यता नष्ट करणं हे प्रमुख वैशिष्ट्य या पुस्तकाचं आपल्याला.
दुसरा आणखी एक मुद्दा मांडायचा म्हटलं की नॉलेज इज पॉवर. ज्ञान हीच शक्ती आहे. ज्ञान सत्ता आहे. आज सत्ता मागे पडली आहे. ज्ञान सत्ता आहे. आज जगामध्ये फक्त फक्त आणि फक्त ज्ञानाला माणसाला नाही. ज्ञान जवळ असेल कसाही असला तरी त्याला आल्याने सरांची दोन्ही चिरंजी कुठली काही पाहिजे नव्हती नाही, काहीच नाही. एक विरोधासारखं पात्रांना कशामध्ये सुविधा प्रभावी पडतो. लहान असेल ते करू शकतो. परंतु इथे त्या ग्रंथालयामध्ये जाऊन तुमची दोन्ही मुलं हे पाहिजे आहे. काही नाही जात नाही, धर्म नाही, उपयोगिता नाही, काही नाही. नॉलेज इज पॉवर. आंबेडकरांनी हे नॉलेज इज पॉवर हे सूत्र आत्मसात केलेलं होतं आणि म्हणून आंबेडकर तुटून पडलेले. शिक्षण असेल साताऱ्याचं माझ्या दाखला आहे शाळेत नाव टाकलेलं दाखला आहे. तर त्या पहिलीपासूनचा प्रवेश असेल तर कोलंबिया विद्यापीठामध्ये. लंडनमध्ये शिकत असताना मला जर्मनीमध्ये शिक्षण घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी बघा जर्मनीला आता कुठं शिक्षण घ्यायचं आहे तर बाबासाहेबांनी जर्मन भाषा लंडनमध्ये ज्ञानाची तहान, ज्ञानाची भूक, आपली तहान आणि भूक मॅगीवर पाहिजे. पुस्तकं वाचायची गरज नाही. तेवढं सुद्धा असलं तरी आपलं बोल करतो. हा ज्ञानाच्या नेहमी वापरू. आणि म्हणून शिक्षण घेत असताना शिक्षणामध्ये जे काही सामर्थ्य आहे, जे काही ताकद आहे, समाज बदलण्याचं सामर्थ्य आहे ते बाबासाहेबांनी ओळखलेलं होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी जगातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतलं आणि आपल्या ज्ञानाची जी काही ग्रोथ आहे परिणाम बाळासाहेबांचं वाक्य खूप आहे. महत्वाचं वाक्य आहे की शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे महत्वाचे साधन. इथे जे काही सगळे बसलेले आहेत सेकंड जनरेशन असेल पण आमचे सगळे फर्स्ट जनरेशन आहे. शिक्षण घेणार शिक्षणामुळे बदल झाला, कुटुंबामध्ये बदल झाला, विचारांमध्ये बदल झाला, आचारामध्ये बदल झाला. हे सामर्थ्य शिक्षणामध्ये आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी ओळखलेलं होतं की जर शिक्षण सगळ्यांना मिळालं मग बाबासाहेब वाटते की शिक्षण एक वाघिणीचं दूध आहे आणि जो पितो तो गुरुशिवाय राहतो. दुर्दैव आमचं असं आहे की आम्ही ते वाघिणीचं दूध पितो आणि शेवटण्यासारखं वागतो. ही क्षमता बाबासाहेबांना शिक्षणाची कळालेली होती की दुर्दैवाने एवढ्याच वेळ गोष्टी अनुकूलात होती की आम्हाला समजलेला नाही किंवा कळलेला नाही समजलं तर ते पाहू. आणखी एक वेगळं महत्वाचा मुद्दा या पुस्तकाचा मला सांगायला वाटतो म्हणजे संविधान आणि सामाजिक. बाबासाहेबांची मुलाखत ऐकली मॅडम आहे युट्यूबवर वगैरे. बरेच जण असं म्हणतात मी बुरा वाचलो सर्व आपल्याकडे तुले ड्रायव्हर मुलगा आहे दाखल झालेला मुलगा जगात जगामध्ये एवढ्या विद्यापीठांमध्ये 5 मार्क त्यांनी घेतलेल्या त्याच्या पुस्तकामध्ये आणि त्याचं म्हटलं जातं ते स्वातंत्र्य संस्था न्याय बंधुता हे काही त्रिसूत्री आहे हे जे तत्व आहे हे फ्रेंच राज्यासाठी आपण घेतलं. बाबासाहेबांची मुलाखत ऐकल्यानंतर बाबासाहेबांनंतर ते फ्रेंच राज्यासाठी बौद्ध धर्माची तेव्हा बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला नव्हता. किती दांडगा अभ्यास, किती व्यासंग, किती झोपून देणं याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाबासाहेबांचं राज्यघटनेचं सोडवण्यासाठी थोडासा त्रास द्या. भारतीय राज्यघटनेचा इतिहास आपल्या देशामध्ये आहे. नवी कायद्याने गेला आहे. जेव्हा माझ्याकडे आहे पण आपल्या कायद्यामध्ये आहे.
ते वाचा. तुमच्या आमच्या पाहण्यामध्ये तुळशी राज्य करता येते. ते काय आहे ते असं ताक दोन्ही लिहिलेलं काढलेलं आहे. नवनीत ज्याला म्हणतात ते नवनीत तुमच्या राज्य करत आहे. तर त्याच्यासाठी खूप मोठा पसारा तिथे जे काही चर्चा झाल्या कुणी काय काय मतं मांडले आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी काय भूमिका घेतली हे तुम्हाला राज्यघटनेची आणि मग कळतं की किती अभ्यास असावा, काय योगदान आहे. हे जर ते करायचं असेल तर स्वातंत्र्य संस्था न्यायमूर्ती हे आले आणि आज जर पेपर वाचला असेल वाचलेलं असेल की सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहे. कालचं जजमेंट दोन न्यायमूर्तीच्या खंडपीठाने दिला. नाव सांगत घेत नाही, न्यायमूर्तीचं नाव मला आठवत नाही, पण एक घटना कर्नाटक राज्यातली आहे. उद्या नवरात्र आहे, तिथे पूजा करण्याचा कार्यक्रम होता आणि 200 लाखाची व्यक्ती होती आणि तिला विरोध करायचा म्हणून हायकोर्टाने राज्यघटनेच्या आंदोलन आणि त्याच्यामध्ये स्वातंत्र्य संस्था न्यायविरुद्ध आहे, त्याच्या विरुद्ध आहे याची काळजी कळली. समोर म्हणून सुप्रीम कोर्टात गेला, सुप्रीम कोर्टाने छान म्हणजे काय कोणाच चालत नाही. त्यांनी सांगितलं की राज्यघटनेचा जो सरनामा आहे त्या सरनाम्यामध्ये सुलभ मागे घेता मागे घ्या डिस्कस करतो आणि पॉज लावतो. याचिका फेटाळली गेली कशाच्या बरोबर तर राज्य सामाजिक संस्था न्याय येथे कुठलाही वर्ग त्याच्यापासून मुक्तीत राहणार नाही हे जी दक्षता बाबासाहेबांनी घेतली त्याचा लेखा होता. असं म्हटलं जातं की मला जग बदलायचं. जग बदलायचं असेल तर कधी जग बदलत नाही. वेळ नाही गेली तरी काय खाण्याचं मला काय. जग बदलायचं असेल तर जगापासून कधी सुरुवात करू नका, स्वतःपासून करा. तुम्ही बदलला सगळ्या समस्येचं मूळ तुम्ही आहे. आपला काठा असेल, आपला अभिमान असेल, आपला अहंकार असेल, आपला अज्ञान असेल, आपला दृष्टिकोन असेल, हे मारक करतं. जे जर आपण सोडलं तर आपण जग बदलू. बाबासाहेबांनी सुरुवात स्वतःपासून केली. स्वतःपासून ती सुरुवात केली आणि म्हणून ते जग बदलू शकले, भारत बदलू शकले, जग बदलू शकले. त्याचं प्रेरणास्थान कसं आहे ते पुस्तकामध्ये मांडलं आहे. दुसरी एक आणखी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये सांगायची वाटते की बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व जे आहे ते व्यक्तिमत्व एका जाती मला कविता आठवत कविता असे सांगतो की एका रात्री पुतळ्याचं संमेलन बनलं, काठीपेटी झाल्या आणि तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, महात्मा गांधी, महात्मा फुले यांचे पुतळे एकत्र आले. बऱ्याच दिवसांनंतर शेवटी गप्पा वगैरे मारायला लागले, काय झाले महात्मा गांधी बोलतात की फुले तुमचं चांगलं आहे, तुमची जयंती कुठेतरी साजरी होते, काही कोणी केलं तर सगळा माझे समाज तुमच्या पाठीमागे उभा राहतो, फुल्यांचा अपमान सहन करणार नाही, खूप चांगलं आहे तुमचं. आंबेडकरांना म्हणतात आंबेडकर तुमचं खूप चांगलं आहे, तुम्ही एवढी प्रगती केली, एवढं तुमचं नाव बरं झालं, वाईट तुमच्या भावना वगैरे दुखवल्या तर लगेच अस्पृश्य समाज, दलित समाज तुमच्या पाठीमागे उभा राहतो. शिवाजी महाराजांना म्हणतात महाराज तुमचंही खूप चांगलं आहे, काही झालं तर मराठी समाज तुमच्या पाठीमागे उभा राहतो. मीच असा आहे की माझं काही अवमान झाला, अपमान झाला तर माझ्या पाठीमागे खूप ट्रॅजेडी खूप आता हे शब्द मला वाटता येणार आपण काय केलं, आपण अतिशय खोट्या शिक्षणाने मात्र सुपेली होतो, मान्य आहे मला, पण तो संकुचित देखील झाला. इतका संकुचित झालेला आहे की तो आपल्या जाती धर्माच्या पलीकडे पाहतच नाही. शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, आंबेडकर असतील, ती कोणत्याही एका जातीची मोठी जाईल आहे. पण आपण आपल्या त्या महापुरुषांना
त्या जातीमध्ये धर्मामध्ये बंदिस्त करून ठेवतो आणि मग विशिष्ट जयंती असेल पुण्यतिथी असेल तर त्याच्या समाजाचे लोक समाजाचे समाज असेल तर खूप वापरते समाजशास्त्राचा विद्यार्थी आहे माझं स्वतःची होतं मी पर्यंत म्हणून जातीचे म्हणतात जात बोलणं मागासलेपणा म्हणून समाज आपण हे करतो पण त्याचा अर्थ तोच असतो. तर मर्यादित न ठेवता आपण ज्या माणसाला महामानवांना आपण जाती धर्माच्या पलीकडे जाऊ पाहिजे. बऱ्याचदा होतं काय की हे महापुरुष जे आहे महामानव जे आहे या महामानवांना त्या त्या धर्माचे त्या त्या जातीचे अन्वय आपलं मानतात. ती कोणाच्याही सात बाहेर मिळालेली प्रॉपर्टी नाही, ती राष्ट्राच्या मालकी. आणि मला तर असं वाटतं ज्यांनी बाबासाहेब वाचले पुस्तक वाचन नाही, वाचनाची माझी व्याख्या वेगळी मला सांगितले. वाचन शब्द वेगळा आहे तुम्हाला कल्पना. ज्यांनी बाबासाहेब वाचले, ज्यांना बाबासाहेब समजले, ज्यांना बाबासाहेब समजले ती व्यक्ती समाजातील अन्याय, विषमता, अत्याचार, अंधश्रद्धा, कर्मकांड यांच्या विरुद्ध बंड केले पाहिजे. त्यांना बाबासाहेब शिक्षण म्हणजे खाल्ले चौथे उठले रक्तात म्हणजे आणि कुठे ते शिक्षण तो फक्त बाबासाहेब वाचणे, ते पुस्तकाचे शब्द वाचणे आहे. ते शब्द वाचणे म्हणजे विचार करणे आणि विचार करणे म्हणजे ज्ञान प्राप्त होणे आणि विचार करणे. हे असं का असं वाटलं पाहिजे, काहीतरी अस्वस्थता निर्माण झाली पाहिजे, बंडखोरी निर्माण झाली पाहिजे. आणि ती बंडखोरी आपल्या मानव जाती कुणी असं त्याच्या अन्याय त्याला तर आपण गेलो पाहिजे. हेच या पुस्तकामध्ये सांगितलं आहे. बाबासाहेब ही महाराष्ट्राची नोकरी झाली नाही, भारताची नोकरी झाली नाही, विश्व मानव आहे. या पुस्तकाचा अर्थ सांगायचं म्हटलं तर तुझं आहे तुझं पाठी थोडी जागा आहे. फ्यू जॉब खूप चांगलं क्षेत्र आहे. आपण ते वाचायची काही गरज नाही. आमच्या रोज फ्यू जॉब वाचणार. पण आमचे जे आयडिओलॉजी तर जे काही या मातीतून आलेले, या मातीतून घडलेले, या मातीच्या गुणधर्म घेऊन घडलेले हे आमचे आयडिओलॉजी आहे. तर या पुस्तकामध्ये तरुणांना प्रेरणा मिळालं काम होतं. आणि म्हणून हे पुस्तक जर मला वाचायचं असेल तर तरुणांना प्रेरणा मिळण्याचं काम मला घ्यायचं असेल आणि त्याच्यामध्ये मला खूप आवडलेली एक गोष्ट की त्याच्यामध्ये चौकटी दिलेले आहेत. चौकटी दिलेली इतक्या अर्थपूर्ण चौकटी आहे ते त्याचा सार त्याच्यात दिलेला आहे. सोडून आले झाल्यानंतर मागे खूप वाटलं मी काय केलं एवढा वेळ नव्हता. आज दिवसभर ते पाठीमागे लागलं होतं, पाठ पाहायला होतं. संध्याकाळी गेल्यानंतर मी काय करता काही जेवण बघतो. पण या चौकटीवर एक नजर मारली, या चौकटीवर एक नजर मारली आणि म्हणलं त्या चौकटीच्या आधारे आपण करू काही काढलं. तर तरुणांना जर प्रेरणा घ्यायची असेल, प्रतिकूल परिस्थितीमधून पुढे जायचं असेल तर या त्यानंतर बाबासाहेब जाऊन बरेच वर्ष झाले. आपण जे महापरिनिर्वाण साजरा मला जेव्हा वाटतं 18 साजरा करतात का 14 एप्रिलला काढ कारण बाबासाहेब 18 साजरा आणि बाबासाहेब खूप नाही होतात का
तेवढं 6 डिसेंबरला आणि 14 एप्रिलला 18 तास अभ्यास करायचे आणि 365 दिवस विजेच्या कालावर असायचं. रोज 18 मिनिटं तरी करा. अभ्यासामध्ये लांबी रुंदी महत्वाची नाही, खोली महत्वाची असते हे बाबासाहेब. आणि म्हणून बाबासाहेब फक्त वाचायचे नाही तर आचरणात आणण्याची गोष्ट आहे. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावा अशी मला आशा आहे. तिची भाषा विद्वत्ता प्रश्न नाही. प्राध्यापक प्राध्यापक नाही याच्यात काही काही प्राध्यापक काही काय सन्माननीय अपवाद आहे. माझ्यासारखं नाही त्याच्यामध्ये अपवाद आहे. काही काही सोपा विषय अतिशय अवघड प्रसिद्ध होतात त्याच्यात त्यांना तुमचं पांडित्य दिसतं. मी सांगितलं शिकवलं आणि ते जर समजलं तर माझी विद्वत्ता काय, त्याला पूर्ण पांडित्य किंवा शुष्क पांडित्य म्हणतात. ते नाही. ते अतिशय बाळबोध सुबोध सहज समजेल, आडेवेडे नाही, अलंकारिकता नाही. या आवडीच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर या हृदयी ते त्या हृदयी अशी भाषेची ओळ सरांनी वापरलेली आहे. त्यानंतर त्याचा आधार जो आहे कुठे इतिहासात आपला केलेला आहे किंवा इतिहासाचं मोडतोड केलेलं आहे किंवा मारून मुटकून इतिहास हा बदललेला नाही. जे काही ऐतिहासिक प्रसंग आहे, ज्या काही बाबी आहेत त्या जशाच्या तशा म्हणजे त्याला वास्तवाचा इतिहासाचा आधार आहे. जसे उदाहरण फक्त तुम्हाला देतो की जे सांगितलं सुरुवातीला प्रश्न की बाबासाहेबांना जर्मनीमध्ये बर्लिन विद्यापीठात शिकायचं होतं. त्याच्यासाठी 9 वर्ष अगोदरपासून भाषा अभ्यासात केली आणि बर्लिन विद्यापीठाला एक पत्र केला जर्मन भाषेत. हे पत्र आतापर्यंत कुठल्याच चरित्रकाराच्या त्या एका जर्मन प्राध्यापकाचं पत्र तिला ते सापडलं आणि ते पत्रावरती बाबासाहेबांनी केलेलं होतं जर्मन भाषेत त्याचा संदर्भ. म्हणजे कुठल्याही प्रकारे इतिहासाची तडजोड न करता याच्यामध्ये मांडणी केलेली आहे, बाळगोत दृष्टीने मांडणी केलेली आहे. म्हणजे आणि आचरणात आणता येईल अशी याची माहिती दिलेली एक उणीव नाण्याला 2 बाजू असतात. आणि विद्यार्थी पाठ किती चांगला झाला तरी मला काही काही मी सुरुवातीला 14 कळण्याचा महाराष्ट्र बाबासाहेबांनी केला. सगळ्या पुस्तकाकडे 14 कळ त्या पाण्याची चव 14 होती म्हणून बाबासाहेबांनी केलेला नाही. तिथे जो तलाव होता जे काही तळ होतं त्याला 4 दारं होती. आमच्या एससीआरटीने चूक करून ठेवली. सर्वात पहिली चूक एससीआरटीने केली. त्या चौदार आणि आपण देखील चांगले चांगले मोठे अभ्यासक तिथे पण 14 करतात. तेवढं लेखकांनी देखील त्याच्यात 14 प्लस केलेलं आहे. ते जर 14 कळ असतं तर बरं झालं असं मला वाटतं. माझी एक विनंती तुम्हाला आहे की जग बदलणारा बाप माणूस हे पुस्तक मी वाचलं. त्या पुस्तकात दिलेली नाही जग विषय कल्पना, पण मी जेव्हा वाचलं आणि मी रवत करतो मला माहिती तुम्ही रवत करतात आणि थोडासा रवत केला की जग बदलणारा बाप माणूस. जग म्हणजे काय? मी याचा विचार केला तर हे काही जग आहे अर्थ आहे. पण मला ते माझ्या आत्मप्रमाणे वाटतं याचा अर्थ येतो केला होता तर पूर्वी स्त्रियांचे जग
हे चूल आणि मुलीची मर्यादा. साडी कोळी माळी असते त्याचं त्या साडी व्यवसायापुरतं जग मर्यादित. माळी असते त्याचं त्याच्या व्यवसायापुरतं जग मर्यादित. 12 बलुतेदार आणि 18 आलुतेदार आपण जे म्हणतो. तर लोहार कामच करायचा, सुतार कामच करायचा. त्याच्या पलीकडे धान्य कसं पिकवायचं याचा विचार लोहार करत नव्हता, सुतार करत नव्हता. कापोरी पद्धतीचं जीवन होतं. कोठडी तयार झालेली. स्त्रियांनी वाडा रांगा वस्तू काढा आणि मुलांना जन्म द्या, एवढंच त्यांचं काम होतं, तेवढंच त्यांचं विषय होतं. घर उंबरठा ही सीमारेषा होती. बाबासाहेबांनी या सगळ्या सीमारेषा काढून टाकल्या आणि जे काही 18 जाती धर्माचे लोक असतील त्यांचं जे काही पारंपरिक जग होतं हे जग बदलवण्याचं काम. तिथे तुम्ही 2 विद्यार्थी सोडले, चिमूटभर विद्यार्थी आहे आणि हातभर विद्यार्थी आहे. ही महात्मा फुले आणि बाबासाहेबांची. वाईट याचं वाटतं की खूप चांगल्या शिकलेल्या उच्च पदावर असलेल्या स्त्रिया असं म्हणतात की बाबासाहेबांनी अस्पृश्यांसाठी काम केलं, आमच्यासाठी काय केलं. बाबासाहेबांनी तुमच्यासाठी काय केलं तर मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. साधं ग्रामपंचायतच्या सदस्याला म्हणा तुम्ही तू राजीनामा दे, नाही म्हणतो तिने एवढं दिलंय, घरदार दिलंय, रक्त काढलेलं आहे, तू कसं काय राजीनामा देऊ. पण बाबासाहेबांचे आणि पंडित नेहरूंचे परस्परांचे मतभेद झाले. त्याच्यासाठी नाही, स्त्रियांसाठी हिंदू कोळी जे काही आलेला आहे त्यांनी राजीनामा दिला, पदाचा त्याग केला, परंतु आपल्या तत्वाचे केले नाही. आणि म्हणून स्त्रियांसाठी असेल, अस्पृश्यांसाठी असेल, एवढ्यासाठी मर्यादित नाही तर अखिल मानव काम केले. इथे तुम्ही आमचे मी बसलेला शिक्षक जर 6 महिन्याची वाट पाहतात ती एक दिवाळी आणि हे बाबासाहेब 16 तास काम करावं लागत होतं, 14 तास काम करावं लागत होतं, 12 तास काम करावं लागत होतं. ते 12 तास 16 वरून 14, 12, 16, 8 तासावर लागलं ते बाबासाहेबांचं. आज ही पुस्तकातच होतो 1925 त्याचा उल्लेख आहे की जे काय आरक्षणासाठी आंदोलन चाललेलं आहे, मराठा समाजाचं त्यांनी उल्लेख केलेलं आहे. जे आंदोलन चाललं होतं ते पुस्तकातच होतं. बाबासाहेबांनी तेव्हा 1925 लिहून ठेवलेलं आहे की एकेकाळी मराठा समाज हा सदर होता, 100 एकर होती. आज तो तिथे आहे. नदी रोड कुठं विजय सिंगल आपल्या कलेक्टर होते मागे तिकडच्या जळगावच्या पश्चिम भागामध्ये खूप चांगलं काम त्यांनी केलं. राज्यभर आपण राबवलं गेला. नदी रोड कुटुंबाची पाळवलं बाबासाहेब शेतकऱ्यांमध्ये. ज्या काही बारमाही वाहन आहेत, उन्हाळी नद्या आहेत, त्या उन्हाळी नद्या या भागामध्ये काय होतं याचं सिंचन करताना पहिला कृषीशास्त्रज्ञ, जलतज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, मानवशास्त्रज्ञ 18 उपाध्या दिलेल्या आहेत. उपाध्या म्हणजे पदव्या वेगवेगळा तर ते तुम्ही मुलात ते शेवटी एवढंच म्हणतो की शोधू नका भीमाला, शोधू नका भीमाला मूर्तीत दगडांच्या, शोधू नका भीमाला मूर्तीत दगडांच्या, कापडू दे घरी तुम्हाला कृती दमाना सांगता. माननीय अध्यक्ष आणि माननीय प्राचार्य याची पूर्व परवानगी घेतली नाही, त्याची परवानगी आहे होईल आणि वाचा. बाबासाहेबांचे विद्यार्थ्यांबद्दलचे विचार वेगळ्या केलेला आहे की आजच्या विद्यार्थीच्या बाबासाहेबांनी आराची काळं केली, रक्ताचं पाणी केलं आणि मिलन संस्कृतीची स्थापना केली. मराठवाड्याच्या
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचन करा, वाचन केल्यामुळे विचार करा आणि विचार केला, वाचनामुळे ज्ञानात भर पडते, विचारात भर पडते आणि विचार केला की व्यवस्थेला प्रश्न विचारतो. म्हणून प्रश्न विचारायचे असते, आतून पेटून उठायचं असेल, अथो काय असं दीपक आहे अंतरीचा दीप सुद्धा उजळायचं असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही. म्हणून दोन्ही मांडवांची पूर्वपरंपरा आहे आपण गृहीत करू. मी असं हे करतो की आपण पुस्तक विकत घेऊन वाचा. रुपये 350 किंमत आहे, तर होळीकडे पुस्तक भेटतो. 100 दिवसामध्ये 100 दिवसामध्ये 7 आवृत्त्या त्याच्या प्रकाशित झाल्या. तुम्ही ते पुस्तक विकत घ्या, त्याचे अर्धे पैसे मी तुम्हाला. आपण तुम्ही पुढ्या टाकणे पण पुण्यावर खर्च करतात, पाणीपुरीवर खर्च करतात, काहीतरी खर्च तर थोडंसं बचत जर केली आणि काही हा असा एक मित्र आहे की